या बँकिंग सेक्टरमध्ये बघायला जा तर सर्वात प्रथम नॅशनलाइज बँक आहेत, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या पण बँक आहेत. फॉरेन बँक आहेत, पण फॉरेन बँकेचा आपण जास्त करत नाही विचार. तर राष्ट्रीयकृत बँकाचं ह्यूज लिमिट असतं, पण राष्ट्रीयकृत बँकामधली जी काही तुमची एंट्री आहे ती थोडीशी म्हणजे अडचणीची आहे. कारण का त्यांच्याकडं बघायला जाल तर तुम्हाला अत्यंत प्रॉपर तुमचा फंड फ्लो, कॅश फ्लो खूप दूरगामी विचार करून ते लोनिंग होतं. बऱ्याच वेळेला तुम्हाला अडचणीत येते. प्रायव्हेट सेक्टर बँकामध्ये या कर्जाच्या तुमच्या एकंदर पेक्षा कॅरेक्टर स्क्रुटिनीला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुमचं एकंदरीतच तुमची बॉडी फिनान्शियल डिसिप्लिनला हॅबिच्युअल आहे का नाही याच्यावर जास्त फोकस या प्रायव्हेट सेक्टरमधनं होतो. मग त्यामध्ये तुम्ही लाईट बिलं कधी भरता, तुमचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे का मराठी मिडियमला आहे, अशा छोट्या छोट्या प्रश्नापासून तुमची बॉडी फिनान्शियल डिसिप्लिनला हॅबिच्युअल आहे का नाही तपासलं जातं. तुमच्या बँक खात्यामध्ये एखादा जरी चेक परत गेलेला असेल तरी तुम्हाला ते निगेटिव्ह प्रोफाईल म्हणून हळूच बाजूला काढतात. अनेक वेळेला तुम्ही अनुभवलं असेल की त्यांच्याकडे 4P आहेत: पॉलिटिशियन, पोलीस, प्लीडर आणि प्रेस. यामधल्या लोकांना ते हळूच निगेटिव्ह प्रोफाईल म्हणून बाजूला काढतात. पण इथं व्याजाची आकारणी थोडी व्यवस्थित होत नसताना दिसून येते. त्यामुळे डिक्लेअर रेट आणि इफेक्टिव्ह रेट याचा आपल्याला विचार प्रायव्हेट सेक्टरमध्ये करावा लागतो. कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत बघायला जाल तर कोऑपरेटिव्ह बँकेचं एक्सपोजर हे कमी असतं. त्यामुळं तुम्हाला एक्सपोजरच्या दृष्टिकोनातून तुमचा बिझनेस छोटा असेल तर निश्चितच कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला उपयोगी पडेल. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये फास्ट डिसिजन मेकिंग आहे आणि पर्सनलाइज रिलेशन असल्यामुळं त्यांच्याकडे सिक्युरिटी ओरिएंटेड लोन हे थोडंसं बाजूला पडतं. जसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये सिक्युरिटी ओरिएंटेड लोन आहे, परंतु या सेक्टरमध्ये मात्र तुमचे पर्सनल रिलेशन, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड, त्या बँकेचे असलेले वर्षानुवर्ष संबंध, परंतु तुमची कर्जाची मर्यादा तर त्या एक्सपोजर पुरती म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एक 50 कोटी 100 कोटी इथपर्यंत मर्यादा असेल तर निश्चितच कोऑपरेटिव्ह बँकेचा विचार करावा. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला निश्चितच नॅशनलाइज बँकेमध्ये गेलं पाहिजे. आणि जिथं सिक्युरिटी ओरिएंटेड आहे, फास्ट लोन प्रक्रिया आहे, अत्यंत फास्ट. म्हणजे तुम्ही सकाळी गेला, तुमची व्हिजिट झाल्या 2 दिवसात तुम्हाला त्यांचा फोन आलेला असतो की आम्ही तुमचं लोन प्रिन्सिपली तत्वतः आम्ही मान्य केलं आहे. पण या इथे इंटरेस्ट रेट थोडा तुम्हाला जास्त द्यावा लागतो, व्हेरिएबल असतो. त्यामुळे रिव्हर्स रिपो याच्यानुसार तो ॲडजस्ट केला जातो. तेव्हा 3 बँकांपैकी एक निवड आपण आपल्या बिझनेसची जे काय आवश्यकता आहे, जे काय लोनिंग आहे, जे काय फंडिंग आहे, याच्यानुसार तुम्हाला करता येईल निश्चितच.